सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, थकीत एरियाचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार। नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे। थकीत एरियाचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार। काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। अजूनही तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पोहोचतात। DA वाढीसोबत एरियरचा लाभ मिळणार। केंद्र सरकार आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतन कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, दिलासा आणि गृहनिर्माण भत्ता यांसारख्या विविध भत्त्यांच्या स्वरूपात दिला जातो। यंदा 2025 मध्ये केंद्र सरकार कर्मचारी DA वाढीसोबतच मागील काही महिन्यांचा बकाया एरिया देणार आहे। जर सरकारी कर्मचारी मार्च 2025 मध्ये DA वाढ करण्याची घोषणा केली तर ती 1 जानेवारी 2025 पासून लागू होईल। म्हणजे जानेवारी ते मार्च या 3 महिन्याचा एरियर कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल। यंदा सरकारकडून 3% वाढीची अपेक्षा आहे। यामुळे वेतनात चांगलीच वाढ होईल। कोविड काळातील थकीत एरियर मिळणार का? महत्त्वाची बाब म्हणजे कोविड महामारी काळात जानेवारी 2020 ते जून 2021 सरकारने DA थांबवला होता। या 18 महिन्याच्या कर्मचाऱ्यांचा 3 DA हप्ते थांबवण्यात आले। त्यामुळे कर्मचाऱ्यांना सरकारकडे सातत्याने थकीत एरियरची मागणी केली। मात्र केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की कोविड काळातील थकीत एरियर मिळणार नाही। आर्थिक ताण आणि संकटामुळे सरकारला थकीत रक्कम देणे शक्य नाही। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे। कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती वाढ होणार मित्रांनो? महागाई भत्ता वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात थेट फरक दिसून येईल। 3% DA वाढ झाल्यास बेसिक वेतन 50,000 असलेल्या कर्मचाऱ्यांना पगार सुमारे 1,500 ते 2,000 पर्यंत वाढवला जाईल। मागील 3 महिन्याच्या एरियरमुळे एक रक्कम खात्यात जमा होईल। त्यामुळे कर्मचाऱ्यांना लक्षात घेण्याऐवजी आर्थिक दिलासा मिळणार आहे। सरकारचा संभाव्य निर्णय, केंद्र सरकारने लवकरच महागाई भत्ता वाढीबाबत घोषणा करणार आहे। जर मार्च 2025 मध्ये सरकारने DA वाढ जाहीर केली तर वाढीची रक्कम ही एरियरसह कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल। मात्र कोविड काळातील थकीत एरियर मिळणार नसल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना समाधानाला गालबोट लागण्याची शक्यता आहे। यात अंतिम निष्कर्ष का निघतो मित्रांनो? केंद्र सरकारच्या महागाई भत्त्यातील वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढ होणार आहे। यासोबतच मागील 3 महिन्याचे एरियरही मिळणार आहे। मात्र कोविड काळातील थकीत रक्कम मिळणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे। मित्रांनो, ह्या महत्त्वपूर्ण अपडेटबाबत तुमचे मत काय कमेंटमध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।